मुक्याला वाचा देणारा माझा सद्गुरू बाळू मामा आहे. लंगड्याला पाय देणारा माझा सद्गुरू संत बाळू मामा आहे. त्या श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या चरित्र कथेचं कीर्तन आपण या ठिकाणी मांडले राजा. गेली 3 दिवसापासून आपण अगदी अंत कर्णाची कान करून चित्ताने एकाग्र होऊन त्या मामांच्या चरणावर या ठिकाणी लीन आहात. अशा या सद्गुरू संत बाळू मामांना आपण प्रार्थना करूया. मामा, आमच्या मन आणि बुद्धीला एकाग्र करण्याचं ठिकाण म्हणजे तुमच्या नामचिंतनाचं, तुमच्या लीला संकीर्तनाचं हे कथा मंडप, हा कथा पंडाल आहे. मामा मामा मी तुम्हाला प्रार्थना करतो. मामा, आमच्या मन आणि बुद्धीला एकाग्र करण्याकरता मामा तुम्ही या कथा सत्संगामध्ये विराजमान व्हा. या कथा सत्संगामध्ये विराजमान व्हा. भंडारा ललाटी खांदी घोंगड हाती काठी भंडारा ललाटी खांदी घोंगड हाती काठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर मामा हो जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी भंडारा ललाटी हाती वाजवे तो घाटी भंडारा ललाटी वाजवे तो घाटी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर उठालो दोन हात अपने जगजेठी हात वरती हात आशे जर बंद पडले तर सांगू नका बरं. उचला दोन्ही हात. भंडारा ललाटी खांदे घोंगड हाती काठी भंडारा ललाटी खांदे घोंगड हाती काठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी टाळी टाळी बोला बोला बाळू मामाच्या नावाने. भाग्याने जन्म मला मेंढक्याचा मिळाला. जन्म कुणाचा मिळाला? हे भाग्याने जन्म मला मेंढक्याचा मिळाला.
सोन्याचा भंडारा कपाळी लागला सोन्याचा भंडारा कपाळी लागला सोन्याचा भंडारा कपाळी लागला भाग्यान जन्म मला मेंढक्याचा मिळाला सोन्याचा भंडारा कपाळी लागला सोन्याचा भंडारा कपाळी लागला सोन्याचा भंडारा कपाळी लागला भंडारा ललाटे खांदे घोंगड हाती काठी भंडारा ललाटे खांदे घोंगड हाती काठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी बाळू मामा जगदेठी राखतो मेंढर बाळू मामा जगदेठी दोनों हाथ उठा लो दोनों हाथ मेरे मामा के दरबार में आवाज आनी चाहिए कैलाशपति उमारमन भगवान भोलेनाथ के दरबार में आने चाहिए भक्तीत जीव माझा लागला गळाला भक्तीत जीव माझा लागला गळाला बाळूमामा नावाचा महिमा हा कळाला बाळूमामा नावाचा महिमा कळावा बाळूमामा नावाचा महिमा कळावा भक्तीत जीव माझा लागला गळाला बाळूमामा नावाचा महिमा हा कळाला बाळूमामा नावाचा महिमा कळावा बाळूमामा नावाचा महिमा कळावा कन्या बिलाची प्रचिती नाही भक्ती माझी खोटी कन्या बिलाची प्रचिती नाही भक्ती माझी खोटी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी बोला बोला बाळूमामाच्या नावानं राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी राखतो मेंढर बाळू मामा जगजेठी बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भलं ज्याच्या खांद्यावर घोंगडी आहे ज्याच्या कपाळावर सुवर्णाचा भंडार आहे ज्याच्या मिशावर ताव आहे पालकोलचा गुलाबी फेटा ज्याच्या डोईवर
मलमलीचं धोतर ज्याच्या अंगावर आहे, ज्याच्या काठीच्या घुंगऱ्याचा आवाज झाल्यानंतर ब्रह्मांड हलवलं, ज्याच्या काठीच्या घुंगरानं ब्रह्मांड हलत राजावं, असा माझा सद्गुरु संत बाळूमामा आहे. परात्पर अखिलेश्वर असणारा हा परमात्मा या मुक्या प्राण्यांना संत कळाले. मेंढी माऊलीच्या स्वरूपाने सद्गुरु संत बाळूमामांनी आपला अंश विश्वामध्ये जन्माला घातला. संत हे जगाच्या कल्याणाकरता येत असतात. काही प्राणी, काही पक्षी एवढे भाग्यवान असतात दादा, त्यांच्या जीवनामध्ये संताची संगत घडते, त्यांच्या जीवनामध्ये संताची संगत लाभते. सद्गुरु संत बाळूमामांच्या सानिध्यामध्ये घोडे आहेत, सद्गुरु संत बाळूमामांच्या सानिध्यामध्ये कुत्रे आहेत, सद्गुरु संत बाळूमामांच्या सानिध्यामध्ये मुके असणारे, आंधळे असणारे, लंगडे असणारे, पांगळे असणारे, अरे चांगल्याला तर कुणीही सोबत घेऊन जातो. काय म्हणालो मी? एखादा दिसायला देखणा असेल, रुबाबदार असेल माणूस, त्याला म्हणतो चला आमच्या बरोबर. पण वेड्याला, भोळ्या माणसाला कोणी नेतं का सरपंच? नाही. भोळ्याला वेड्याला जवळ तरी बसू देतात का लोक? बघा तुम्ही, प्रत्येक संतांचं उदाहरण आहे. पण संत बाळूमामा तसे नाही ते राजा. अरे या जीवसृष्टीच्या उद्धाराकरता या मृत्यू लोकांमध्ये संत येत असतात महाराज. तुका म्हणे संत, संत नव्हती जगा माणसा त्या सारी. संत येतात, संत अवतार घेतात. तुकोबराय म्हणतात या विश्वामधले असणारे संत हे संत नसतात. माणसं म्हणून येतात पण माणसासारखे नसतात, त्यांना संत म्हणतात. संत कसे असतात? संत हे आईच्या हृदयाचे असतात, संत हे वडिलाच्या मायेचे असतात, संत हे मायबाप असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत कसे आहेत? संत हे मायबाप असतात, संत हे कृपावंत असतात. तुम्ही म्हणाल महाराज संत मायबाप कसे होऊ शकतात? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित्याचे. ज्ञानोबरायांसारखे संत ही अनाथांची माय होते राजा. ज्यांना माय आहे, आशांची किती का माय होतील राजा हो, पण ज्याच्या जीवनात आईच नाही त्याची आई म्हणजे आमची ज्ञानाबाई आहे. मेंढ्यांचा असणारा हा खंडाचा ताफा मामांचा मजल दर मजल करत ह्या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर.
मामांचा मुक्कामदार मुक्काम करत मामा आपला प्रवास या विश्वामध्ये भ्रमंतीच्या माध्यमातून चालू ठेवताय. काल आपण कथा श्रवण करत असताना मामांच्या जडे सिद्धेश्वराच्या प्रसंगापर्यंत आलो होतो. जडे सिद्धेश्वर स्वामींनी मारुती पवारांना सांगितलं होतं, मारुती तुझ्या जीवनामध्ये माझ्याही पेक्षा श्रेष्ठ संतांची तुला भेट होईल, बहुकाळ तुला संगत घडेल आणि 32 वर्षाची संगत माझ्या मारुती भोसले नावाच्या सद्ग्रस्ताला त्या ठिकाणी लाभली. आणि जडे सिद्धेश्वर यांचा शब्द खरा ठरला. बाळू मामा तुम्ही माझ्यासाठी प्रत्यक्ष संत आहात, तुम्ही माझ्यासाठी प्रत्यक्ष देव आहात. कोण कुणाकरता वेळ काढतो राजा हो. कीर्तनाला यायला लोकाला 2 तास वेळ नसतो, कथेला यायला लोकाला 3 तास वेळ नसतो, तमाशाला रात्रभर बसतो, जागरणात रात्रभर 10 वर 10, 20 वर 20, 40 वर 80, 80 वर लावत राहतील राजा. पण ज्या परमार्थानं ज्या सत्संगानं मनुष्य जीवनाचं कल्याण होतं ना, तिथं लोकांना बोलवावं लागतं आणि नको तिथं लोक न बोलवता जातात. या मारुती भोसले नावाच्या सदग्रस्ताना मामांच्या पालखी बग्ग्यावर 8 वर्ष घोडे धुतले, घोडे राखले, 18 वर्ष स्वयंपाक केला आणि 6 वर्ष त्या ठिकाणी मामांच्या दारामध्ये, मामांच्या आदमापूर मंदिरामध्ये चाकरी केली. सहजासहजी प्राप्त होत नाही राजा. काल मी बोलून गेलो, तुम्ही जर शेगावी गजानन महाराजांच्या शेगावीला जर गेला असाल, शेगावला जर गेला असाल ना, तिथं गावागावाच्या पाळ्या लावलेल्या आहेत. दररोज या गावानं सेवेला जायचं. अहो तुमच्यासारखी तरुणी बांड पोरं, पांढरा पोशाख आहे, कपाळाला बुक्का आहे, डोक्यात टोपी आहे, प्रत्येक जण सेवेकरता मामा गजानन महाराजांच्या दारात उभा आहे. माणूस पुढे जातो आणि मागून झाडू असतो. गजानन महाराजांच्या दारामध्ये काय पगार देतात तो त्याला संस्थानवाले, त्या सेवकांना काय पगार देतात? जाऊन विचारा. हजारो लोकांचं अन्नदान त्या शेगावीच्या गजानन महाराजांच्या दारात होतंय. लाखो लोकांचं अन्नदान शिर्डीच्या साईबाबांच्या दारात होतंय. लाखो लोकांचं अन्नदान तुम्ही गावोगावी येणाऱ्या पालखी बग्ग्यांच्या माध्यमातून त्या बग्ग्याच्या कारभाऱ्यांकडे जे धान्य सोपवता, जो भंडारा सोपवता, त्या भंडाराच्या माध्यमातून माझ्या बाळूमामांच्या दारात लाखो लोकांच्या पंक्ती उठतात राजा हो. नुसत्या पंक्ती नाही उठत, रात्री 12ला जरी मामांचा दरवाजा वाजवला तर येणाऱ्याला उपवासाला अन्न भेटत. तो माझा मामाचा दरबार आहे. या हृदयाच्या अंतकरणाची खिडकी उघडा एकदा. हे जे हृदय आहे ना आपलं, हे घर आहे ना, एकदा याचं दार उघडा. सेवा काय असते? मंदिर दारात असतं राजा हो, पण लोक मंदिरात दर्शनाला जात नाही आजीबाई. इकडं गल्लीच्या उचापात्या काढी, हिची सून असं करती, तिची सून तसं करती, आमक्याची तमकी. तासन तास याच्या त्याच्या दारात ह्या म्हाताऱ्या जाऊन गप्पा हाणतात राजा हो, पण मंदिरात येऊन हरिपाठ करणार नाही सरपंच साहेब. मंदिर कुणा करतात असतात, कुणा करता असतात? ज्यांनी संसारातून त्या ठिकाणी विराम घेतलाय ना,
त्यांच्याकरता मंदिर असतं. मंदिरात जाऊन कमीत कमी आता म्हातारपणी तरी ती सेवा करतील बाबा, भक्ती करतील. काही काही लय कणखर असतात मावशी. आमच्या गावातली एक म्हातारी वारली, जन्मभर कधी देवाचं नाव नाही घेतलं. जन्मभर देवाचं नाव नाही घेतलं. पोरं एवढे भाग्यवान होते सरपंच साहेब त्यांचे. पोराला वाटलं म्हातारीनं आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं, एकदा तरी म्हातारीला देवाचं नाव तिच्या मुखात आलं पाहिजे, तिचा उद्धार झाला पाहिजे. म्हातारी मारायला टिकली पण देवाचं नाव घेत नव्हती. गावात तुकाराम नावाचा पोरगा होता, त्या म्हातारीच्या पोराचा मित्र होता. तुकारामाला सांगितलं, हे तुकाराम इकडे बाबा. अरे माझी आई मरणाला टेकली, देवाचं नाव घेत नाहीये, कमीत कमी तुला बघितल्यावर तरी म्हणा हा दगडू पाटलाचा पोरगा आहे, चल म्हणे माझ्या आईजवळ. नेला महाराज. आई मरणाला टेकलेली आहे, खाटेवर पडलेली आहे. आईला विचारलं पोरानं, आई हा कोण आला ग? कोण आला? आता मरायला टेकलेली माणसं महाराज काय काय मागते ना, कसं कसं मागते सांगताच येत नाही. मग मुद्दा म्हणून घरातलं विचारते, वय आका हे ओळखत तुला कोणी? आका म्हणती, हा ना बाबा ओळखत ना, त्या खालच्या गळीतला पार्वताबाईचं पोरग आहे ना. पोरं म्हणते, हाय राव अजून काय वेद लागले नाही तिला. म्हणजे पोरं वाट पाहत असेल वेद कधी लागत. म्हातारीच्या समोर हा तुकाराम नेला. पोरं म्हटले, आई हे कोणाचं पोरग आहे? आता पोरांना वाटलं आता तरी म्हातारी म्हणून हे दगडू पाटलाचं पोरग आहे, ह्यो तुकाराम आहे. म्हातारी असं नाही म्हणले हा तुकाराम आहे. म्हातारी म्हणले ते आमच्या आमच्याचा पोरगा नाही का, तो आहे म्हणे. पण तुकाराम नाही म्हणले. पोरं म्हणले म्हातारी अशी नाही म्हणली म्हणे, आपण काय करू म्हातारीची बाज उचलून गावातल्या मारुतीच्या मंदिरासमोर नेऊ. बाज उचलली पोरांनी, मारुतीच्या मंदिरासमोर आणली. आई हे कोणाचं मंदिर आहे? काय म्हणली पोर? आई हे काय आहे? आई म्हणली, पोरा हो जिथं जिथं गाव असतं ना त्या गावच्या बाहेर असतो म्हणी, पण मारुती नाही नाही म्हणली. काय म्हणली ती पोरांनो? जिथं जिथं गाव असतो ना त्या गावाच्या बाहेर हो बाबा असतोच, पण मारुती नाही नाही म्हणली. पोरांना वाटलं काय करावं, म्हातारीचा जीव गेला राजावर. पोरं म्हणले, आशा तर आईनं तर काय देवाचं नाव नाही घेतलं, मेल्यावर तरी आईला कमीत कमी काशीला घेऊन जाऊ म्हणे. राग भरली महाराज. चांदीची डबी आणली, त्या चांदीच्या डबीत राग भरली. काशीला गेले पोरं राग घेऊन. ज्या ब्राह्मणाच्या घरी मुक्काम होता, ज्या ब्राह्मणाला पूजा दिली होती, त्या ब्राह्मणाच्या घरी पिशव्या ठेवल्याने आंघोळीला गेले. आता काही काही बायांना लय चापायचा नाद असतो. सुनबाई मायारून आली का म्हातारे लगेच पिशीचा पिती. काय काय दिले हिच्या बापानं, हिच्या आईनं काय काय दिलं, कशी साडी घेतली, लई बारीक नजर. सासू तिला म्हणतात आजी, जी सासून 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 ठेवते तिला सासू म्हणतात. मग ती काय काय सासून ठेवीन हे काय इथं सांगू का मी? फाटक्या सदऱ्याच्या गुंड्या, नाकात मोडलेल्या सुया, तिला सासू म्हणतात. आणि सून तिला म्हणतात जी सासऱ्याचं सून, सासूचं सून, दिराभायाचं सून, जावानंदाचं सून, तिला कोण म्हणतात? सून. सगळ्याच ऐकूनच घ्यावं लागतं ना महाराज तिला. त्याच्यामुळे देव म्हणला यालाही जाच करत होत्या ना. पार्टी बदलली देवाने, आता सुनाचं राज्य.
कोणाचं राज्य? त्या बाईनं त्या पिशीतली डबी काढली, आता राखच होती त्याच्यात. आता ती काशीची बाई, तिला वाटलं मिस्त्री आहे का काय काय माहिती, तिनं घेतली हातावर आणि लागली दात घासायला. आणि पिचकाऱ्या कुठं हाणल्या असतील बरं? नालीत पिचकाऱ्या हाणल्या. म्हातारी काशीला गेली, पण काशीत नाही गेली. देवाचं नाव आलं पाहिजे. गावात मंदिर आहे ना राजाओ, जा एकदा मंदिरामध्ये. तुमच्या दारात मंदिर असत ना, हे दार आहे राजाओ. देह देवाचे मंदिर, आत बाहेर निर्मळ. देह काय आहे? देवाचं मंदिर आहे. मग त्या मंदिरामध्ये कोण पाहिजे? ते देहाचं दार उघडल्यानंतर जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. या देहाचा दरवाजा उघडल्यानंतर परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे, माझ्या बाळू मामाचं दर्शन झालं पाहिजे. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. म्हणून सरपंच साहेब, मेरे घर के आगे बाळू मामा तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे बाळू मामा तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे बाळू मामा तेरा मंदिर बन जाए. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. खोलो तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के आगे बाळू मामा तेरा मंदिर बन जाए. घर के आगे बाळू मामा तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे बाळू मामा तेरा मंदिर बन जाए. जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. मेरे बाळू मामा, जब भी तेरी आरती मंदिर में होगी ना, जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. मुझे रोज सवेरे बाळू मामा तेरी मूरत दिखाई दे. मुझे रोज सवेरे बाळू मामा तेरी मूरत दिखाई दे. मुझे रोज सवेरे तेरे मामा तेरी मूरत दिख जाए. सब भजन करे मिलकर रस मनों में घुल जाए. मेरे घर के आगे बाळू मामा तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे बाळू मामा तेरा मंदिर बन जाए. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के
मेरे घर के आगे बढ़ो मामा तेरा मंदिर बन जाए घर के आगे बढ़ो मामा तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे बढ़ो मामा तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे बढ़ो मामा बन जाए जय बाळू मामा मंदिरात माझ्या मामांना त्या मारुती भोसलेंना मामांना आपल्या मंदिरात बसवलं राजा एका संतांची असणारी प्रचिती संतांना आली जीवाला येईल यात नवल काय मामांचा पुढचा मुक्काम 1964 सालची ही घटना आहे 1964 सालचा हा मामांचा प्रसंग आहे निडसोशी नावाचं एक छोटस गाव आहे निडसोशी नावाच्या छोट्याशा गावामध्ये मामांचा मुक्काम पडलेला आहे त्या निडसोशी गावामध्ये दूरदुंडेश्वर नावाचं भगवंताचं संस्थान आहे मामांचा जो कार्यकाळ गेला मामांचा जो कालखंड गेला हा कर्नाटक प्रांत पाहिला तर महात्मा बसवेश्वरांचं असणार अधिष्ठान महात्मा बसवेश्वर म्हणजे लिंगायत समाजाचं असणार दैवत आहे गळ्यामध्ये लिंगायत समाज भगवान बसवेश्वर नाम भगवान शंकराचा असणारा धर्माचं आचरण पालन करणारा समाज आहे आणि त्या बसवेश्वर स्वरूप दूरदुंडेश्वर संस्थानामध्ये मामांच्या मेंढ्या जाऊन त्या ठिकाणी उतरलेले आहे भक्त मामांकडे आले मामा आमच्या शेतावर मेंढ्या थांबवा दूरदुंडेश्वर संस्थानची मोठी जमीन आहे मामा त्या जमिनीमध्ये तुमचे बकर थांबवा मामा पाण्याची व्यवस्था झाली चाऱ्याची व्यवस्था झाली वैरण पाणी पोहोच केलेलं आहे त्या दूरदुंडेश्वर संस्थानचे स्वामीजींना निरोप गेला कुणीतरी योगी कुणीतरी तपी कुणीतरी शिव स्वरूप असणारा महात्मा आपल्या गावामध्ये आलेला आहे आणि त्या निडसोशी नावाच्या गावामध्ये आपल्या संस्थांच्या जमिनीमध्ये त्यांच्या मेंढ्या थांबलेल्या आहेत सगळी व्यवस्था मामांची झालेली आहे बकऱ्यांचा तळ पडलेला आहे सगळ्यांच्या रात्रीची निहारीची रात्रीच्या जेवण्याची व्यवस्था मामांनी करवलेली आहे सगळ्या मेंढक्यांना मामा आपल्या मांडीला मांडी लावून जेवायला बसवत होते मी कोणी संत नाही आणि तुम्ही कोणी सामान्य जीव नाही यार सगळ्यांना आपल्या मांडीला मांडी लावून बसवतात त्यांना संत म्हणतात राजा सकल संत हृदय सम्राट विश्वमौली ज्ञानोबराय सारख्या संतांनी शिंप्याच्या नामदेवाला कुंभाराच्या गोरोबा काकांना माळ्याच्या सावता बाबांना आणि महाराच्या चोखोबांना आपल्या मांडीला मांडी लावून बसवलं होतं याता याती धर्म नाही विष्णुदासा
निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. त्या मठाच्या स्वामींनी महाराजांना ना मामांची विचारपूस केली. मामांना निरोप पाठवला, मामा तुम्ही मठावर भेटण्याकरता येताय की मी तुम्हाला तळावर भेटण्याकरता येऊ. एवढाच संवाद त्या मठाच्या स्वामींचा दूरदुंडेश्वर स्वामींनी आपल्या सेवकांच्या हाती मामांकडे पोहोचवला. या दोन शब्दाचा पुढे परिणाम काय होईल त्या स्वामींना ठाऊक नव्हता. स्वामींचा निरोप मामांपर्यंत पोहोचलेला आहे. मामांनी सेवकांकडे सांगितलं, जा तुमच्या स्वामींना सांगा मी काही मठाकडे येऊ शकत नाही. मामांच्या भाषेत बोलायचं झालं, जार रांडीच्या नो सांगा तुमच्या स्वामींना सांगावा धाडा. हा बाळू धनगर काय तुमच्या मठावर येण्याकरता तयार नाही र. यायचं असेल तर मामांच्या तळावर ये म्हणाव. मामा हा मनाचा मालक आहे. मामांच्या क्रोधामधल्या शब्दांनी समोरच्या सेवकांना परतवलं. मामा काही केल्या जायला तयार नाही. आणि ज्या संस्थांच्या जमिनीमध्ये मेंढ्या थांबल्या होत्या त्या स्वामींचा अधिकारही लहान नव्हता राजाओ. स्वामी हे विद्वान होते, प्रख्यात योगी होते. रात्रीचे जेवणा वरलेले आहे, आटोपलेली आहे. सगळ्या गड्यांना मामांनी सांगितलं, उद्या सकाळी सूर्योदयाच्या अगोदर हा तळ आपल्याला सोडायचा आहे. आताच आपले गाठोडे बांधून ठेवा. उद्या सकाळी सूर्योदयाच्या अगोदर कुणीही या तळावर थांबणार नाही. सगळे जण झोपी गेलेले आहेत. मेंढरांच्या वघारींना त्या ठिकाणी कुत्र्यांची राखण आहे. घोड्यांच्या तोबाऱ्यामध्ये हरभरे ठेवलेले आहेत. घोड्यांची व्यवस्था झालेली आहे. मेंढ्या चरून तृप्त आहेत. कोकरं आईच्या दुधाचं स्तन पिऊन शांत झालेले आहेत. मामांच्या तंबूमध्ये मामा बाजीवर निवांत पहुडलेले आहे. आकाशाकडे मामांची नजर आहे. मामांना रात्रभर झोप लागली नाही. झोप लागल कशी? या जगाचा उद्धार करण्याकरता मामांना अवतार कार्य मिळालं होतं. आणि आता कुठेतरी आपलं काम मामांनी या इहलोकाच्या उद्धाराकरता सुरुवातच केलं होतं. अडी अडचणी संतांना येत असतात. त्या संतांच्या अडी अडचणीमध्ये भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. मामांना माहित होतं स्वामींनी आपला महिमा जाणलेला आहे. आता इथं थांबायचं नाही. कारण अशा वीर पुरुषांना अशा महात्म्यांना आपल्यासारख्याची ओळख केली आणि आपल्याला जर या भक्ती मार्गामध्ये जर बांधून ठेवलं तर या जगाचा उद्धार आपण करायचा कसा? दुःखितांची पीडितांचं निवारण करायचं कसं? पहाट होते. गड्यांना आवाज दिला. मेंढके उठलेले आहेत. त्यांनी आपली गाठोडे मेंढके त्या ठिकाणी घोड्यांवर बांधलेले. सगळ्यांनी आपली पूजा आटोपली. सकाळचा नित्यनेम आटोपला. मामांनी तुळशीला पाणी घातलेलं आहे. कपाळावर ऊर्ध्वभाळ गोपीचंदाचा पट्टा ओढलेला आहे. त्यामध्ये बुक्क आणि चंदनाचा सुवासिद भाळी लावलेला आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळेला त्या ठिकाणी मामाने चंदनाचा सुगंध दिलेला आहे. पांडुरंगाच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन मामांनी आपलं बिरहाड त्या ठिकाणी बांधलं.
रात्रीच सांगितलं होतं ना तुम्हाला, उद्या सकाळी सूर्योदयाच्या आतमध्ये आपल्याला हे तण सोडायचंय म्हणून. थर 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 कापत होती राजाऊ मामांच्या शब्दाला. मामा काय बोलतील आणि कुणावर मामा कधी भडकतील सांगता येत नव्हतं. मामांचा असणारा संसार सकाळी 9 वाजता संस्थांचे स्वामी आपल्या भक्तांबरोबर मामांच्या भेटी करता निघणार होते. मामांनी 7 वाजताच आपल्या मंडळींना, आपल्या मेंढ्यांना तळावून गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कुत्री पिली वगैरे सगळे बांधलेली आहेत. सगळ्यांना त्या ठिकाणी मामांनी घोड्यांवर बांधलं. सगळा लवाजमा केरूरच्या वाटेवर लागलेला आहे. निडसोशी गाव मामांनी केव्हाच मागं टाकलं. केरूर नावाच्या गावाच्या रस्त्यानं मामा निघालेले आहेत आणि इकडे मठाचे स्वामी तळावर येऊन पाहतात, शेतात येऊन पाहतात तर मामांचं चित्त पाखरूही तिथे दिसेना. स्वामींनी त्या असणाऱ्या मातीमध्ये आपले गुडघे टेकले. जमिनीवर स्वामी गुडघ्यावर बसले. मामा ओ माझ्यासारख्या भक्तांना दर्शन न देतात मामा तुम्ही निघून गेला. मामा का मी तुमच्या भेटी करता येणारच होतो ना मामा. मला दर्शन देता न देता का निघून गेलात मामा. विद्वान असणाऱ्या योगी महात्म्याला मामाचं दर्शन मिळालं नाही राजा. तुमच्या आमच्या सारख्या दीड दमडीच्या माणसाचं काय घेऊन बसणार. मिळाला जेव्हा वेळ ना आदमापूरला जा राजा. तुम्ही म्हणाल महाराज या प्रपंचातून आम्हाला वेळ मिळत नाही मामांच्या आदमापूरला जाण्याकरता. मागच्या वर्षी मी तुम्हाला म्हटलं होतं कथा झालं की मी तुम्हाला सगळ्यांना आदमापूरला घेऊन जाईन. पण तुमच्या प्रतिक्रिया न आल्यामुळे आम्ही 10-5 मंडळी मामांचा भंडारा आम्ही, तुम्ही जो हा भंडारा इथं दिला ना तो भंडारा मामांच्या भंडाऱ्याच्या दिवशी आम्ही शेवगावला केला. अनाथ आश्रमामधली आणि सद्गुरू संत दुंडा महाराज वसतिगृहातील या मुलांसारखी लहान लहान मुलं शिकतात तिथे. त्या मुलांना जेवणाकरता बोलवलं. आंबील, लापशी, नाम, कन्या, ज्वारीच्या कन्या आणि भात सुंदर मामांचा प्रसाद बनवला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आदमापूरला दर्शनाला गेलो. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला वेळ नाही येऊ जाण्याकरता. निष्ठा असेल, देवावर निष्ठा असावी, देवावर निष्ठा निष्ठीने असावी. नाही जाणं होत महाराजांचं. कसं जावं मी आदमापूरला. अरे या जाणाऱ्या वाऱ्याला सांगा, अरे चाललंयस ना, वाहतोयस ना. त्या आदमापूरला जाता जाता माझा निरोप घेऊन जाणार आहे. एखादा सद्ग्रस्त, एखादा वारकरी निघालाय आदमापूरच्या वारीला, अमावशेच्या वारीला निघालाय, सांगा त्याच्याकडे तुमचा निरोप. अरे चाललायस ना आदमापूरला, एवढा माझा निरोप माझ्या मामांपर्यंत नेऊन पोहोचव. तुम्ही म्हणाल पोहोचवत का नाही पोहोचणार. जरी जाता आदमापुराला, जो जातोय त्याच्याकडे निरोप द्या, जो वारा वाहतोय त्याच्याकडे निरोप द्या. जे चित्त मामांच्या समाधीकडे लागले त्या चित्ताला सांगा माझा निरोप माझ्या मामांपर्यंत पोहोचव, माझा निरोप माझ्या मामांपर्यंत पोहोचव, माझा निरोप माझ्या मामांपर्यंत. जरी जाता
आदमा पुराला निरोप माझा घेवो निजा हा भाव माझ्या अंतरीचा मामास माझ्या देवो निजा जाणाऱ्याला सांगा माझा जो भाव आहे ना दादा तो माझ्या मामांच्या समाधीला नेऊन पोहोचव मी नाही आलो आदमापुराला मामा तुम्ही मजला समजून घ्या हा देह पडला भूमीवरी मामा ज्या दिवशी हा देह पडेल ना मामा ज्या दिवशी या कंठातून प्राण निघून जाईल ना मामा त्या दिवशी हा देह पडला भूमीवरी तरी हातात माझ्या भंडाऱ्याची शिदोरी हा भाव माझ्या अंतरीचा मामास माझ्या देवो निजा स्वामींनी विचार केला मामा मी तुमच्या दर्शनाला येत होतो मामा तुम्ही दर्शन न देताच निघून गेलात असा कोणता गुन्हा घडलाय मामा माझ्याकडून संत तुमच्या जीवनात भेटतात राजा हो संत भेटतात पण ते तुम्हाला कळत नाही बरं का काय म्हणालो मी ऐका 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 महेश दादा संत आपल्या जीवनात भेटतात पण ते कळत नाही कित्येक प्रसंग असे येतात राजा हो देव भेटतो संत दर्शन देतात पण गेल्यानंतर कळतात हे संत होते